नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या जाहिरातबद्दल आणि याचा मुख्य अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस काय आहे त्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत। तर यामध्ये 10 पदांसाठी जाहिरात आलेली आहे। तर आज आपण यामध्ये कनिष्ठ लिपिक याबद्दल पूर्ण माहिती बघणार आहोत, सिलेबस बघणार आहोत। यामागे कारण आहे कनिष्ठ लिपिक मागे की आज मला एका ताईने कमेंट करून सांगितलं की सर याचा सिलेबस कुठेच सापडत नाही आहे, तर तुम्ही व्हिडिओ बनवून आम्हाला मार्गदर्शन करणार का। तर मी त्याबद्दल थोडी माहिती जमा केली आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला काय सिलेबस असू शकतो ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करू। चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सिलेबस बघण्यापूर्वी आपण थोडी चर्चा करू। कनिष्ठ लिपिक या पदासाठी 46 पदे मंजूर एकूण पदे आलेली आहेत। तर कास्टनुसार पदे तुम्ही बघितलेच असाल किती कोणाला येणार आहेत ते आरक्षणानुसार कास्टनुसार। तर ह्या सर्व पद आहेत, याची जे पात्रता लागणार आहे ते पण बघून घेऊ। थोडक्यात पात्रता बघू। मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आणि ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे असे परीक्षार्थी इथे फॉर्म भरू शकतात। वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही इथे S6 19,900 बेसिक सुरुवातीला मिळणार आहे आणि सगळे अलाउन्स वगैरे मिळून चांगली एक पगार कनिष्ठ लिपिकाला मिळू शकते। आता आपण सिलेबसकडे जाऊया। इथे तुम्ही थोडक्यात बघू शकता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंग आपल्याला या कनिष्ठ लिपिकासाठी या 4 पार्टवर भर द्यायचा आहे। तर आपण बघूया काठिण्य पातळी काय राहू शकते। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कनिष्ठ लिपिक अभ्यासक्रम। सर्वप्रथम मराठीमध्ये काय अभ्यास काय सिलेबस आहे तो आपण बघूया। तर मराठीमध्ये 12वी लेवलचं व्याकरण, शब्दभेद, वाक्यरचना, वाक्याचे प्रकार, म्हणी, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, संधी, समास, अलंकार, लिंगवचन, विभक्ती हे सर्व PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे। आपल्या टेलिग्रामवर मिळणार आहे तुम्हाला ही PDF। जॉब स्टेशन आर जर तुम्ही टेलिग्रामवर टाईप केलं असं तर तुम्हाला नक्की आपलं टेलिग्राम चॅनल मिळेल। आपला जो यूट्यूबचा लोगो आहे तोच लोगो आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आहे, तुम्ही तिथे जाऊन ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। अलंकार, लिंगवचन, विभक्ती, काळ व प्रयोग, शुद्ध अशुद्ध शब्द, वाक्य सुधारणा, विरामचिन्हे यावर भर द्यावा मित्रांनो। आता पुढे जाऊया आपण। इंग्रजीमध्ये काय विचारू जाऊ शकतात ते आपण बघूयात। इंग्रजी भाषेमध्ये ग्रामरमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस, आर्टिकल्स, प्रेपोजिशन, त्यानंतर व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, नॅरेशन, डायरेक्ट इनडायरेक्ट, सब्जेक्ट, वर्ब ॲग्रीमेंट, क्वेश्चन टॅग्स, डिग्री ऑफ कंपॅरिझन या सर्व गोष्टी आपल्याला इंग्रजीमध्ये विचारू शकतात। वोकॅब्युलरी बघितली तर सिनोनिम्स, अँटोनिम्स शब्द, आयडम अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, होमोफोन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला इंग्रजी पेपरमध्ये विचारू शकतात। सामान्य ज्ञान जनरल नॉलेजबद्दल थोडं बोलूया। भारतीय इतिहास, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, स्वतंत्र चळवळ, प्रमुख नेते या सर्व गोष्टी भारतीय इतिहासमध्ये विचारू शकतात। त्यानंतर भारतीय राज्यघटना, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद, न्यायव्यवस्था, 73वी व 74वी घटना दुरुस्ती, त्यानंतर भारतीय भूगोल त्यामध्ये नद्या, पर्वत, हवामान, शेती, उद्योग, खनिजे, त्यानंतर अर्थव्यवस्था, बँकिंग, चलन, अर्थसंकल्प, मूलभूत आर्थिक संकल्पना या सर्व बाबी यामध्ये विचारल्या जाऊ शकतात। मित्रांनो हा सगळा सिलेबस टेंटेटिव्ह आहे, यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतात। हे मी रिसर्च करून थोडी माहिती जमा करून हे सिलेबस मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर यामध्ये काही कमी जास्त गोष्टी वाढू शकतात आणि कमी पण होऊ शकतात, तर या बाबीकडे तुम्ही लक्ष द्यावे मित्रांनो। बेसिक सायन्स, भौतिक, बल, उष्णता, प्रकाश, रसायनशास्त्रामध्ये मूलद्रव्य, संयुगे आणि जीवशास्त्रामध्ये पेशी, शरीर रचना या सगळ्या गोष्टी विचारू शकतात। चालू घडामोडीमध्ये सध्या राष्ट्रीय व राज्य, विज्ञान तंत्रज्ञान, क्रीडा पुरस्कार या गोष्टीवर थोडा जास्त भर दिला तर चालेल मित्रांनो। महाराष्ट्र विशेषमध्ये इतिहासमध्ये शिवकाल, सुधारक, भूगोलमध्ये नद्या, धरणे, जिल्हे, किल्ले, सांस्कृतिक वारसा, सहकारी चळवळ या सगळ्या बाबी विचारू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं बुद्धिमत्ता चाचणी, यामध्ये वर्बलमध्ये सादृश्यता, वर्गीकरण, संख्या, अक्षर श्रेणी, रक्तसंबंध, दिशानिर्देश, वेनाकृती, विधान व निष्कर्ष, क्रम मांडणी। रिझनिंगमध्ये आपला एक पण मार्क इकडे तिकडे जायला नको, आपल्याला आउट ऑफ मार्क रिझनिंगमध्ये घ्यायचे आहेत, मराठीमध्ये घ्यायचे आहेत, इंग्रजीमध्ये घ्यायचे आहेत। कमी जास्त कुठं सामान्य ज्ञानमध्ये झालं तर त्याकडे होऊ शकतो कारण की सिलेबस आपल्याकडे एक्झॅक्ट नसल्यामुळे, पण रिझनिंग, इंग्रजी आणि मराठी यावर जास्त फोकस करा मित्रांनो। नॉन वर्बल रिझनिंगमध्ये आकृती श्रेणी, आरसा प्रतिबिंब, कागद दुमडणे, आकृती पूर्ण करण्याचे प्रश्न, रेषा, त्रिकोण, चौरस मोजणी ह्या सर्व गोष्टी विचारल्या जातात। हा आपला टेंटेटिव्ह सिलेबस असणार आहे मित्रांनो, तरी हा एकदम ॲक्युरेट सिलेबस असेल याची खात्री देऊ शकत नाही, पण यामधल्या भरपूर गोष्टी 80 ते 90% गोष्टी यामधल्या येणार आणि
त्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.